नवीन कामठी थाना क्षेत्र में पुलिस वर्षगांठ सप्ताह के अवसर पर स्कूली विद्यार्थियों को बढ़ते साइबर अपराध के संबंध में मार्गदर्शन किया गया। कार्यक्रम का समापन नागपुर सिटी पुलिस सर्कल नंबर 5 के पुलिस आयुक्त अनिकेत कदम की उपस्थिति में हुआ। इस मौके पर स्कूली छात्रों को पुलिस और महिला सुरक्षा अधिनियम के बारे में जागरूक किया गया। किसी को भेजना नहीं है। 2 साल पहले ऐसी आपण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोलीस वर्धापन सप्ताह साजरा करत असतो। त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा ज्या दिवशी आपल्याला फ्लॅग मिळाला होता त्याचं एक औचित्य साधून हे साजरा करत असतो। याच्यामध्ये आमचा एक महत्त्वाचा उद्देश असतो की जे सामान्य जनता आहे, मुख्यत्वे करून जो तरुण वर्ग आहे, त्यांना पोलीस सिस्टम कशी काम करते, पोलीस स्टेशनमध्ये कुठले वेगवेगळे विभाग असतात, पोलिसांबद्दल बऱ्याचदा समाजामध्ये एक भीती असते, तर ती भीती दूर करून जे सामान्य जनता आहे, निरपराध जनता आहे, त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं वातावरण तयार करणं हा आमचा मूळ उद्देश असतो। आणि त्या अनुषंगाने आम्ही आज कामठी पोलीस स्टेशनमध्ये, नवीन कामठी पोलीस स्टेशनमध्ये विविध ज्या शाळा आहेत तिथील विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे। त्यांना पूर्ण पोलीस स्टेशनचा परिसर, पोलीस स्टेशनचं कामकाज, तसंच पोलीस स्टेशनमधील शस्त्र आणि अजून एक महत्त्वाचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे, एक जनजागृती म्हणून। त्यामध्ये जे आजकाल सायबर गुन्हे आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे आणि त्याचं प्रमुख कारण हे आहे की जनमानसात त्याच्याबद्दल जागृती बिलकुलच नाही आहे। तर आम्ही त्याचे बॅनर्स बनवलेले आहेत जेणेकरून असे गुन्हे आम्हाला टाळता येतील। सोबतच आपल्याला सर्वांना माहिती आहे की जानेवारी 14 तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे आणि त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात पतंग वगैरे उडवले जातात। तर त्यामध्ये नायलॉन मांजा किंवा इंडस्ट्रियल थ्रेड याचा वापर केला जातो आणि त्यामुळे नंतर ते प्राण्यांच्या तसेच मानवजातीच्या देखील जीवास धोका निर्माण करतात। मागच्या वर्षी नागपुरात विविध घटना देखील घडल्या होत्या, तर आपण त्याची देखील जनजागृती करत आहोत की जे नायलॉन मांजा किंवा इंडस्ट्रियल थ्रेड आहे हे कुणीही वापरू नये।